माझी जन्मठेप भाग 135. हा भाग हुतात्मा श्री किसन सारडा यांच्या स्मरणार्थ सौ विशाखा विजय मराठे गोगटे सोलापूर यांनी प्रायोजित केला आहे. कोठडी बंद लोक या कारागारीय चिठ्ठीच्या वर्तमानपत्राची प्रतीक्षा करीत अगदी उभे असायचे. त्यात ते लढाईचे दिवस, जो तो बातमी मागे. सुशिक्षित असत ते तर बातमीवर संतुष्ट न राहता पत्राच्या 4 ओळी का होईना पण छापलेला तुकडा मागत. पण असे महत्वाचे तुकडे लहान वेटोळी करून नारळाच्या कचऱ्यात खुपसून चाळीतून धाडावे लागत. अशा रीतीने लढाईच्या बातम्या, संप चालू होता आणि म्हणून अधिकाऱ्यांनी शक्य तितका कडक बंदोबस्त ठेवला होता, तरीही काळ्या लोकांवर विश्वास कमी झाला म्हणून गोरे सैनिक चाळीतून पहाऱ्यावर ठेवले, तरीही प्रत्यही सर्वांस पोचवीत राहण्याची व्यवस्था चालूच होती. हे गोरे सैनिक सुद्धा ओळख होता होता काही इतके मनमिळाऊ आणि सहानुभूतीप्रवण निघाले की त्यांनी देखील बातम्या दिल्याच नाहीत किंवा वर्तमानपत्रेही दाखवलीच नाहीत असे शपथेवर सांगण्यास आम्ही धजत नाही. त्यांच्याही मग बदल्या होत, तरी तेच, कारण मनुष्य स्वभाव. काकुळत्या करण्यातही निष्णात. एवढ्या ह्या गडबडीत केव्हा केव्हा चटकन पत्र आणणारा वा वाचणारा धरला जाई. तेव्हा मग तोंड अगदी बघण्यासारखे करावे लागे. दादा, बाबा, जमादार साहेब अशा अगदी बारीपर्यंत प्रथम विनवण्या करून त्या आणणाऱ्या बंदिवानास सोडवण्याचा प्रयत्न करावा लागे. 2-4 वेळा बारीला देखील दया येऊन त्याने पत्रे सोडून दिली होती. ही गोष्ट बारीविषयी तितकी कृतज्ञता प्रदर्शित करण्यासाठी जशी सांगणे प्राप्त आहे, तशीच आम्ही केविलवाण्या काकुळत्या करण्याच्या समयज्ञ कलेतही किती निष्णात झालो होतो, हे सिद्ध करण्यासाठीही सांगणे प्राप्त आहे. बरे, इतक्यावर खटला झालाच तर चलता है. एकदा असेच एक पत्र धरले जाऊन आम्हास हातकडीत 7 दिवस लोंबकळत उभे राहावे लागले असता बारी आला आणि वक्र विनोदाने हातकड्या दाखवून म्हणाला, हे काय रे? आम्ही म्हटले, हे पोस्टेज. तो म्हणाला, जरा महाग पडले नाही? आम्ही म्हटले, छे, किती तरी स्वस्त. तुम्हास वर्तमानपत्रे घ्यायची तर वर्गणी भरावी लागते आणि त्या वाचून पोस्टेज. आम्हास कारागारात वर्गणी वाचून वृत्तपत्रे मिळतात. केव्हा केव्हा असे 8 दिवस हातकडीचे पोस्टेज टपाल व्यय दिला की झाले. पुन्हा 6 महिने फुकट पत्र. हातकड्या बेड्यांच्या माराखाली त्या 6 महिने कोठडी बंद झालेल्या राजबंदीवानात कित्येकांच्या प्रकृती अगदी विकोपास गेल्या. 1-2घास क्षयाची चिन्हे स्पष्ट दिसू लागली. अंदमानात क्षयालाच बहुतेक लोक बळी पडत. त्या सुदृढ दीर्घकाय शेतकरी आणि श्रमजीवी शिखातही लोक क्षयाला बळी पडण्याचा संभव दिसू लागला. 1-2घास कोठडी बंद असह्य होऊन डोके बिघडते की काय अशी चिन्हे दिसू लागल्याचेही त्यांनी कळवले. परंतु तरीही पहिल्या 6 महिन्यांनंतरही पुढे संप चालवावा ही त्यांची चिकाटी स्थिरच होती. परंतु आमच्या नेहमीच्या धोरणाप्रमाणे संपासारख्या तात्कालिक चळवळीत अशा उत्कृष्ट देशभक्तांचा बळी देणे नाही, असा आम्ही आपला निश्चय कळवला. संप चालायचाच तर पहिल्या संपातून जे वगळले गेले त्या नव्या बंदिवानांनी कामे सोडून कोठड्यात जावे आणि जे थकले भागले होते आणि ज्यांच्या प्रकृतीस धोका होण्याचा संभव स्पष्ट दिसू लागला होता, त्यांनी कोठड्यातून बाहेर येऊन हलकी कामे जी अधिकारी वर्ग देण्यास मान्य झाला होता ती करीत जरा विश्रांती आणि पालट घ्यावा असे आम्ही सांगितले.
पुष्कळ चर्चेनंतर आणि विरोधानंतर अंती ते दृढप्रतिज्ञ लोक संप सोडण्यास मान्य झाले आणि त्याप्रमाणे सर्वांनी पुन्हा कामे आरंभ केली. 6 महिन्यांनी त्या रजपूत तरुणानेही तेव्हाच अन्नग्रहण केले हे मागे सांगितलेच आहे. संप संपताच अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा हायसे वाटले. ह्या नेहमी चालू असलेल्या संपात अधिकाऱ्यांचा दरारा असा पहिल्यासारखा कारागृहात काही उरला नाही. पर्यवेक्षक किंवा बारी आला म्हणजे चाळी चाळीतून हे राजबंदी बसूनच राहत. हातकड्या लावून उभे करवले तरी तो बळाने करून घेतलेला सन्मान अधिकाऱ्यांसच अपमानाहून त्रासदायक वाटे. त्या विरहित असल्या आणि विशेषतः या शेवटच्या संपाने कारागृहीय व्यवस्थेस आर्थिक चट्टा काही थोडा बसत नसे. त्या वाचून देशात माजलेली खळबळ आणि जिच्यामुळे हिंदुस्थान सरकारकडून होणाऱ्या प्रश्नप्रतिप्रश्नास उत्तरे देत बसण्याचा त्रास आणि प्रसंगी भीती, ह्या सर्व गोष्टींमुळे संपास अधिकारी मनापासून कंटाळले होते. राजबंदीवानांस राजबंदीवानाप्रमाणे लेखले जाऊन त्या वर्गास इंग्लंड इत्यादी देशात वागवले जाते तसे वागवले जावे ही एक मागणी सोडून हिंदुस्थान सरकारकडून त्या संपाच्या आधी केलेल्या बहुतेक लहान सहान पण महत्त्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. लांब पत्रे धाडू देणे, शिखांस केसांसाठी स्नानास गोडे पाणी, साबण आणि तेल मिळणे, अन्नाची सुधारणा, कामाची अतिशय सक्ती नसणे इत्यादी सवलती मिळाल्या. संपाचा मुख्य हेतू जो हिंदुस्थानात परिणाम होईल इतका अंदमानच्या पीडेचा प्रतिवाद आणि प्रतिकार करणे तो साध्य झालाच होता. आणि यद्यपि संपाच्या मागणीप्रमाणे भानसिंगाच्या मारहाणीसाठी बारीची उघडपणे चौकशी होऊन तो दंडित झाला नाही, तरी एकतर त्याला त्या आक्षेपातून सुटण्याकरिता पुष्कळ धडपड करावी लागावी इतकी विचारपूस वरिष्ठांकडून झाली होती. त्यास सहसा पुन्हा तसे करण्यास धजण्याचे साहस उरले नव्हते. आणि दुसरे की एका अधिकाऱ्याची उघड चौकशी करणे, सरकारास भाग पाडणे हे काम हिंदुस्थानातील विधिमंडळे आणि मुद्रण यांचे होते. त्या कारागारात बांधून टाकलेल्या राजबंदींना त्याविषयी जो प्रतिकार करता आला तो त्यांनी केला होता. ह्या संपानंतर अधिकाऱ्यांच्या वर्तनात पुष्कळच ढिलाई झाली. पूर्वी धड राजबंदी की दडप घाण्यात असे प्रकार होऊन 17 वर्षांची मुले सुद्धा त्यास अपवाद नसत. पण मागच्या संपांनी आणि प्रतिकारांनी नरम होत युद्धकाली आलेल्या त्या शेकडो राजबंदीतील अगदी धिप्पाड आणि सशक्त मनुष्यासही कोणी घाण्यात फारसे धाडले नाही. छिलका पुरा करून घेण्याचीच जिथे अधिकाऱ्यांस मारामार पडे तिथे घाण्याचे नाव व्यर्थच होते. अशा घासाघिशीने जे कराल ते करा, पण काहीतरी काम करा, अगदी नाही म्हणू नका, असे अगदी स्पष्टपणे सांगून अधिकारी दिवस ढकलू लागले. जर छिलक्याशीच घासाघीस केली नसती तर ते पुन्हा घाणा देते. घाणा तर काय, पण बरेच दिवस एखादा संप किंवा भांडण न केले तर बारी पूर्वी दोरीचे काम देखील वाढवू लागे. एकदा अशीच स्वस्थता पाहून त्याने 3 पाऊंड दोरीचे काम प्रत्येकी 4 पाऊंडावर चढवण्याचा प्रयत्न केला होता. कारण 3 पाऊंड दोरी हे राजबंदी झटकन वळतात आणि मग सगळा दिवस वाचन करीत बसतात. अशा या अधिकाऱ्यास नेहमी घासाघीसच ठीक वळणावर ठेवी. लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर. वाचन गीता चारुचंद्र उपासनी. सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर.